नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, आपल्या समोर सरळ व्याजाचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, दशादशे किती टक्के दराने 5 वर्षात कोणत्याही रकमेचे 3 पट रक्कम होईल? तर मुलांना पहा, आता अशा प्रकारचा जर प्रश्न विचारला तर आपल्याला तो शॉर्ट ट्रिकने सोडवायचा आहे. त्यासाठी ट्रिक अशी आहे मुलांनो, जर आपल्याला काय विचारले दशादशे किती टक्के दराने, जर दर विचारला तर काय करायचं, 100 गुणिले कंसामध्ये जेवढी तुम्हाला पट दिलेली आहे ती पट वजा 1 करायचं आणि भागिले काय घ्यायचं, आपल्याला कालावधी घ्यायचा, म्हणजे काळ घ्यायचा मुलांना. तर पहा मुलांना, आता या ठिकाणी 100 गुणिले कंसामध्ये आपल्याला किती पट रक्कम झाली पाहिजे मुलांना, 3 पट रक्कम झाली पाहिजे. म्हणजे 3 वजा 1 आणि त्याला भागिले काळ किती वर्ष झाली पाहिजे, 5 वर्षामध्ये, म्हणजे भागिले 5 घ्या. म्हणजे 100 गुणिले 3 मधून 1 गेला मुलांना 2 आणि त्याला भागिले 5. 5 एक 5, 5 दुने 10, वरचा 1 0 आणि 20 दोन एकी झाले मुलांना 40. म्हणजे अशा प्रकारे 40% दराने 5 वर्षामध्ये कोणतीही रकमेचं किती पट होणार आहे, 3 पट रक्कम होईल. अशा शॉर्ट ट्रिकनं हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. धन्यवाद.